दत्तप्रभूंच्या दरबारामध्ये भगवान श्री शंकराची शिवमहापुराण कथा। या शिवमहापुराण कथेला आपल्याला प्रारंभ करायचा आहे। सर्वप्रथम माझ्या ताईंनो एक फार मोलाची गोष्ट सांगेन मी तुम्हाला। कुठलाही सत्संग, कुठली भगवत चर्चा, कथा असेल, कीर्तन असेल, हे ऐकण्यासाठी पुण्यच असावं लागतं। पुण्याशिवाय सत्शास्त्र, सत्संग आपल्या जीवनात घडू शकत नाही। माणसं 2 तास भांडण ऐकतील पण 2 तास कथा ऐकू शकत नाहीत। व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळतील पण जीवनात परमार्थ हा पुण्याईने मिळणार आहे। पुण्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहात आपण सगळी मंडळी की आपल्याला कथा कीर्तन ऐकायला मिळतं। आणि खरं सांगू तुम्हाला, तुम्ही घरून निघालात, मंडपात येऊन बसलात, तुम्ही कथा ऐकायला आलात असं अजिबात नाही। माझ्या भोलेनाथानं दत्तप्रभूनं ज्याला बोलावलंय तेच इथे येऊन बसलेलं आहे, बाकी येऊ शकत नाही। आपण देव निवडला अजिबात नाही, देवानं आपल्याला निवडलंय म्हणून त्याच्या दरबारात बसवलंय। जे देवाच्या यादीत नाही ते इथे येऊ शकत नाही। आपण भगवंताच्या यादीतली माणसं आहोत म्हणून त्याची कथा ऐकण्यासाठी त्यांना वेळ करतात, मनानं त्यांना काही सुचत नाही। पण जे न सांगता काम करतात ते कौतुकाला प्राप्त होत असतात। नारायणाला परोपकार आवडतो। परोपकाराचं मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं। तसं माझ्या भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असेल, सूर्याला नमस्कार करा प्रसन्न, गणपतीला मोदक द्या प्रसन्न, आईची खाना नारळानं ओटी भरा ती प्रसन्न, परोपकार करा नारायण प्रसन्न। तसे माझे शंकर कशानं प्रसन्न होतात तर माझे शंकर एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक तांब्याभर पाणी आपण महादेवाला घातलं की महादेव प्रसन्न। भगवान भोलेनाथाची कृपा जर प्राप्त करायची असेल तर लोटाभर जल शंकराला अर्पण करायला विसरायचं नाही। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मनानं त्यांना काही सुचत नाही। पण जे न सांगता काम करतात ते कौतुकाला प्राप्त होत असतात। नारायणाला परोपकार आवडतो। परोपकाराचं मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं। तसं माझ्या भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असेल, सूर्याला नमस्कार करा प्रसन्न, गणपतीला मोदक द्या प्रसन्न, आईची खाना नारळानं ओटी भरा ती प्रसन्न, परोपकार करा नारायण प्रसन्न। तसे माझे शंकर कशानं प्रसन्न होतात तर माझे शंकर एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक तांब्याभर पाणी आपण महादेवाला घातलं की महादेव प्रसन्न। भगवान भोलेनाथाची कृपा जर प्राप्त करायची असेल तर लोटाभर जल शंकराला अर्पण करायला विसरायचं नाही। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले,
केला, आपल्याला अंतःकरणात आवड निर्माण केली. ज्याला याची आवडच नाही, गोडीच नाही, देव कळत नाही, धर्म कळत नाही, शास्त्र कळत नाही, सत्संग कळत नाही, अशी माणसं किती जरी धनवान असली, मानापानानं मोठी असले तरी काही उपयोग नाही त्यांचा. धन कमी असू दे, मान कमी असू दे, पण जीवनात सत्संग आणि ज्ञान या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. भाग्यवंताच्या यादीत आपण सगळेजण आहोत. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना भाग्यवान म्हणावं कुणाला हेच कळत नाही. खूप हायफाय गाडीमध्ये फिरलो आपण म्हणजे आपण खरंच भाग्यवान आहोत असं अजिबात नाही. रोजच आपण विमानानं प्रवास केला म्हणजे आपण भाग्यवान आहोत असं अजिबात नाही. जोपर्यंत देव, गुरु, संत आणि ग्रंथ यांना शरण जात नाही तोपर्यंत भाग्याचा उदयच होऊ शकत नाही. प्रेमानंद बाबांना युट्यूबला पाहतो आपण. प्रेमानंद महाराज वृंदावनचे, त्यांना युट्यूबला पाहतो. प्रेमानंद बाबांना पाहून बऱ्याच लोक भक्ती मार्गाला लागले. बरं, वृंदावनात एक खूप मोठे संत आहेत, त्यांचं नाव प्रेमानंद बाबा आहे. प्रेमानंद बाबांना 20 वर्ष झाली, एक नाही दोन्ही पण किडण्या नाहीत, फेल आहेत दोन्ही पण. 20 वर्षापासून दोन्ही किडण्या फेल, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज अतिशय अद्भुत आणि अलौकिक आहे. दोन्ही किडण्या नाहीत, पण रोज पहाटे 2 वाजता वृंदावन परिक्रमेला जातात. त्यांच्या दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी, त्यांना फक्त पाहण्यासाठी. त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला दोन्ही किडण्या नाहीत आणि 20 वर्षापासून तुम्ही जिवंत आहात आणि अजून प्रवचन सांगता, 20 वर्ष झाले तुम्हाला दोन्ही किडण्या नाही, वृंदावन परिक्रमा करता, पहाटे 2ला 2:30ला उठता, लोकांना ज्ञान देता, लोकांच्या अडचणीवरती मार्ग सांगता, तुम्हाला किडण्या नसताना हे एवढं सगळं शक्य कसं आहे? तुमच्या किडण्या काय आहेत मिळवावी, ते सगळं शिखराचं मला मिळालेलं आहे, पण आता याच्या पुढे काय हे मला कळना, म्हणून तुम्हाला शरण आलोय. आता मी माझ्या जीवनात काय करू? माझं कल्याण कशानं होईल? माझा उद्धार कशानं होईल? मला सांगा. बाबा बोलले, जिथं कुठं राहशील तिथं देवाचं भजन कर. आपला देव तर सगळीकडे भरलेला आहे. कृष्ण कृष्ण गा, राधा राधा गा. तो म्हटलं, मी भारतात राहू का अमेरिकेत राहू? बाबा बोलले, जिथं कुठं राहशील तिथं देवाचं भजन कर. तो म्हटलं, बाबा माझं आता अमेरिकेत मन लागत नाही आणि भारतात जरी वापस आलो तरी मला असं वाटतंय की माझं मन आता फक्त तुमच्या चरणाच्या सेवेमध्ये आहे. WWE मध्ये 1 नंबरला असणारा रिंकू सिंग राजपूत सगळं ऐश्वर्य सोडलं, सगळ्या गाड्या, ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, सगळे पुरस्कार, सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि आता तो वृंदावनात प्रेमानंद बाबांच्या सेवेमध्ये आहे. 4 घरची भिक्षा मागून आणतो, राधा राधा भजन करतो आणि प्रेमानंद बाबांची सेवा करतो. हे का सांगते मी तुम्हाला उदाहरण? आता जे बोलले ना मी, ते युट्यूबला सर्च करा. घरी गेल्यावर कथेत करू नका, घरी गेल्यावर सर्च करा. ही ताकद कशाची आहे? सत्संगाची आहे. भाग्यवान कोण आहे हे मी तुम्हाला सांगत होते. आपल्याकडे भरपूर धन आहे, पण रिंकू सिंग राजपूत एवढं नाही अजून आपल्याकडे. आपल्याकडे मान आहे, पण रिंकू सिंग राजपूत एवढा नाही. पद आहे, पण त्याच्या एवढं नाही. त्याच्याकडे सगळं होतं, पण त्याच्या लक्षात आलं, जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाहीत आणि सत्संग आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत भाग्यवंताच्या यादीमध्ये आपण येऊ शकत नाही. खरे भाग्यवान आहोत आपण की आपण कथा ऐकायला बसलेलो आहोत. संतांनी सुद्धा व्याख्या केली आहे, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी
भाग्यवंता घरी भजन कीर्तन. आपण भाग्यवान लोक आहोत की आपल्याला शिवमहापुराण ऐकायला मिळतंय. शिवमहापुराण मध्ये आपण काय काय ऐकणार आहोत बरं? मागच्या वर्षी मी सांगितलं विश्वातलं पहिलं शिवलिंग कुठे प्रगट झालं हे ऐकायला मिळणार आहे. भगवान शंकराला एक लोटाभर पाणी आपण जर घातलं तर त्याचं फळ आपल्याला काय मिळतं? महादेवाला पाणी का बरं प्रिय आहे हेही आपण ऐकणार आहोत. भगवान श्री भोलेनाथाला एक बेलपत्र वाहिलं तर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? एका बेलाच्या पानाला आपण जर शंकराला अर्पण केलं तर ते आपल्याला काय फळ देतं ते आपल्याला ऐकायला मिळालं या 7 दिवसाच्या शिवमहापुराण ग्रंथामध्ये. भगवान भोलेनाथाची जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ती कशी प्रगट झाली? भगवान शंकर किती दयाळू आहेत, किती कृपाळू आहेत. महादेवाला भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा घास, रूट हे वाहतात. पण हे जर आपण महादेवाला वाहिलं तर रूट वाहण्याचा फायदा काय? भांग धोत्रा वाहिल्यानंतर काय मिळतं आपल्याला? दुर्वा घास तर गणपतीला वाहतात, महादेवाला का बरं वाहतात? या सगळ्या गोष्टींचं आपण चिंतन करणार आहोत. भगवान भोलेनाथाला पंचामृतानं जर आपण अभिषेक केला तर भोलेनाथ आपल्यावरती काय कृपा करतात? काही माता माऊल्यांचे प्रश्न असतात. ताई, लेकरं फार चिडचिड करतात, तो ऐकतच नाही, फार हट्ट करतात. हट्टी लेकराचा हट्ट कमी करण्यासाठी खूप लोकांना सांगून शिकवून खूप लोकांनी सांगितलं, शिकवलं, पण पोराचा काही हट्ट थांबना. सगळे पर्याय संपले. काळजी करू नका, शिवमहापुराण तुम्हाला एक पर्याय देईल की तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या लेकराचा हट्टीपणा कमी होईल. ताई, घरात काहीतरी दोष आहे हो, सगळं आहे पण समाधानच नाही. काळजी करू नका, शिवमहापुराण तुमच्या घरातल्या काय नेमक्या समस्या आहेत आणि त्या समस्याचं समाधान काय, काय मार्ग निघेल, तुमच्या घरातल्या अडचणी कशा संपतील ते तुम्हाला शिवमहापुराण सांगेल. त्याच्यासाठी श्रद्धेनं कथा श्रवण करा. ताई, सगळी माणसं पंडितासारखी ज्ञान सांगतात पण घरातच वाद करतात. महादेवाच्या घरात काही कमी विरोधाभास आहे? महादेवाचं वाहन नंदी आहे तर माता पार्वती वाघावर बसलेली. महादेवाच्या गळ्यात साप आणि मोठा पोर कार्तिक स्वामी मोरावर बसलेला, गणपती बाप्पा उंदरावरती. महादेवाच्या गळ्यातला साप उंदरावर टपलेला असतो. महादेवाच्या गळ्यातल्या सापावर कार्तिक स्वामींचा मोर टपलेला आहे, तर महादेवाच्या नंदीवर माता पार्वतीचा वाघ टपून बसलेला आहे. बोक्यानं कधी उंदीर पाहिला तर बोका कधीच भजन करत बसत नाही, आणि जंगलामध्ये वाघानं कधी बकरी पाहिली तर बकरीला तो कधी जयहरी घालत नाही. ताई, कशा आहात? बऱ्या आहात का? चला, नळेगावला कथा चालू आहे, आपण कथा ऐकून कथा संपली की सगळेजण प्रसाद घेऊ असं वाघ बकरीला कधी म्हणू शकत नाही. एवढा विरोधाभास महादेवाच्या घरात, तरी पण त्यांच्या घरात कधी वाद झालाय ही गोष्ट आपल्या कानावर आलेली नाही का? बरं, यायला पाहिजे. कितीही आपण दरवाजे बंद करून जर घरात भांडणं केली तर दरवाजे बंद असल्यामुळे आवाज आला नाही असं आपण म्हणू शकतो, पण महादेवाच्या घराला दरवाजाच नाही म्हणून घरातलं भांडण रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. तरी आजपर्यंत महादेवाच्या घरातलं भांडण आपल्याला ऐकूच आलं नाही. एवढा घरामध्ये विरोधाभास आहे, तरीही महादेवाच्या घरातली कुरभूर आपल्या कानावर का आली नाही? त्याचं एकच कारण आहे, त्या घराचे रिंग मास्टर गणपती बाप्पा आहेत. मग आपलं तर कुटुंब छोटं आहे, सगळी माणसं समजदार आहेत, काही विरोधाभास नाही, तरी पण घराला सुख शांती का नाही याचं उत्तर आपल्याला शिवमहापुराण देईल. शिवमहापुराण या ग्रंथातून
गृहस्थी माणसाच्या जीवनातल्या अडचणी मार्गी लागतील. मागच्या वर्षी कथा झाली. असंही पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांच्यामुळे खूप मोठं परिवर्तन लोकांमध्ये झालेलं आहे. महादेवाचे ओसाड पडलेली मंदिरं, लोकांची प्रचंड गर्दी वाढलेली. प्रदोषचं व्रत काय, शिवरात्रीचं व्रत काय, सोमवारच्या अष्टमीचा उपाय काय, अशी नानाविध व्रत आणि उपवास पारणं आता मातावर्ग करू लागलेले आहेत. रोज घरातून आमची माता भगिनी घरात बाहेर पडते. महादेवाला तांब्याभर पाणी घातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. आता वर्षभरात तर माझ्या माता माऊल्यांना अशी सवय लागली असेल, जर पूजा चुकली तर त्यांना असं दिवसभरात वाटत असेल काहीतरी आज आपलं चुकलंय म्हणून. आणि वर्षभर तुम्ही महादेवाची पूजा करून तुमच्या जीवनात काहीतरी चांगले अनुभव सुद्धा आले असतील. हे अनुभव तुमच्या जवळ आहेत, पण तुम्ही वर्षभर पूजा केली असेल तर तुम्हाला काही अनुभव सुद्धा प्राप्त झाले असतील. माझ्या महादेवासारखा दाता नाही, महादेवासारखा देव नाही. आणि महादेव जर एकदा द्यायला लागले की ते मागे पुढे पाहत नाही. भक्ताला काय द्यावं आणि किती द्यावं हे ज्या देवाला देता देता किती देतो याचं भान ज्याला राहत नाही, असा फक्त महादेव आहे. सगळ्या देवांचा देव महादेव. आपण फक्त त्याची सेवा करावी आणि त्याच्या सेवेला काहीही लागत नाही. फार सोपी सेवा आहे त्याची, फार सोपी. किती सोपी आहे. एक पसा पाणी एक दिलदारा पूजन केवळ सोपे प्रभू पूजन केवळ सोपे प्रभू. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. एक लोटाभर पाण्यानं आणि एका बेलाच्या पानानं प्रसन्न होणारा हा देव आहे. फार साधी सोपी पूजा आहे याची. माझ्या ताईंनो, आज एवढी मोलाची गोष्ट सांगणार आहे ना मी तुम्हाला, फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका. कथेचा पहिला दिवस आहे म्हणून अर्ध इकडं पाहू, थोडं तिकडं पाहू, नंतर इकडं पाहू असं अजिबात करायचं नाही. एवढी लक्ष देऊन कथा ऐका. आजच्या कथेतून तुम्हाला खूप काही मोलाचं ऐकायला मिळणार आहे. देव पंचायतन आहे पहा, देव पंचायतन. देव पंचायतन मध्ये भगवान गणपती, आई जगदंबा, भगवान शंकर, भगवान विष्णू आणि सूर्यनारायण ही 5 देव येतात. परमश्रद्धेय परमादरणीय श्री गुरु राजेंद्र दासजी महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे मी. लक्ष देऊन ऐका बरं. वृंदावनातले ते महात्मे आहेत. त्यांनी एक एवढी मोलाची गोष्ट सांगितली ना. त्यांनी सांगितलं की या 5 देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी 5च गोष्टी आहेत आणि त्या फार सोप्या आहेत. गणपती बाप्पांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेणं फार सोपं आहे. काय, गणपती बाप्पा प्रसन्न व्हावेत असं कुणाकुणाला वाटतंय? 1 2 3 4 आता सगळीच हात वर. सोपं सूत्र आहे. गणपती बाप्पांना मोदक दिले की ते खुश झाले. गणपती बाप्पाला मोदक आवडतात. ज्या देवाला जे आवडतं ते दिलं की ते खुश होतात. गणेशजी प्रसन्न व्हावे असं जर वाटत असेल तर त्यांना मोदक द्या नैवेद्यात, ते प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. आई जगदंबेनं आपल्यावर प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर तिची शृंगाराच्या साहित्यानं ओटी भरा. साडी, चोळी, हळदी, कुंकू, चुडा, मेहंदी, गजरा,
खणा नारळानं तिची ओटी भरा. आई जगदंबा प्रसन्न होते आपल्यावरती. सूर्य नारायण आपल्यावर प्रसन्न व्हावेत असं वाटत असेल तर सूर्याला फक्त नमस्कार करा. जुनी लोक पहा, स्नान केले की सूर्याला नमस्कार करायचे. आता काळाच्या ओघात त्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष झालं. सूर्यनारायणाला हात जोडले की दृष्टाची सावली सुद्धा आपल्यावरती पडत नाही. पण त्याच्यासाठी सूर्य भगवान आपल्यावर प्रसन्न व्हावेत आणि सूर्यानं प्रसन्न व्हावं याच्यासाठी सूर्याला फक्त नमस्कार करा. नमस्कारानं सूर्य भगवान प्रसन्न होतात. आणि आपले जे भगवान नारायण आहेत ना, विठ्ठल भगवान, भगवान कृष्ण भगवान, भगवान विष्णू भगवान, जो नारायण आहे ना, नारायण आपल्यावरती एका गोष्टीनं प्रसन्न होतात. कोणत्या? आपण जर आपल्या जीवनामध्ये पर उपकार केला तर पर उपकारानं नारायण प्रसन्न होतात. तुम्ही म्हणाल परोपकार नेमका कसा करायचा? तर याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. परोपकार नारायणाला किती आवडतो. काही साधू संत मंडळी यज्ञ करत होती नळेगाव. सुंदर यज्ञ चाललेला आणि जनकल्याणासाठी तो यज्ञ होता. बरं, आता यज्ञ शेवटच्या टप्प्यात आला. त्या संतांनी सांगितलं, आता यज्ञाच्या पूर्णाहुतीला खिरीचा नैवेद्य बनवायचा. खीर बनवण्याची जबाबदारी एका माणसाकडे दिली. म्हणे खीर बनवून द्या. खीर बनवणाऱ्यानं दूध आणलं, तांदूळ आणले, रवा आणला, साखर आणली, इलायची आणली, खोबऱ्याचा किस आणला, काजू बदाम काय असेल त्याच्यामध्ये किशमिश टाकण्यासाठी आणलं. खीर बनवणारा खीर बनवण्याच्या तयारीत, यज्ञ करणारे यज्ञाच्या तयारीत. कुणीकडनं एक साप आला आणि त्यानं दुधाच्या पातेल्यात विषाची गरळ टाकून गेला. हे खीर बनवणाऱ्याला माहिती नाही. बरं, विषाची गरळ टाकली. खीर बनवणाऱ्याला दुधाची खीर बनवून टाकली. पण ऐका, त्याच्यामध्ये विष पडलेलं, ती विषारी खीर झालेली, कुणाला माहिती नाही. आता ती खीर तयार झाली, नैवेद्य दाखवायचा आणि लोक जेवायला बसायचे एवढंच. पण विषारी खीर खाऊन मरतील माणसं. सापाची विष होते ते. ऐका बरं, हे कुणालाच माहिती नाही खीर विषारी आहे. पण एक बेडूक होता, बेडूक. त्या बेडकानं पाहिलं, म्हणे खीर विषारी, काय करावं आता. बेडूक उड्या मारायला लागला, डराव डराव करायला लागला. तो ओरडतोय पण त्याची भाषा कळत नाही कुणालाच. बेडकाला वाटतं ही खीर कुणी खाऊ नये, त्याचा जीव कासावीस व्हायला लागला. तो त्याच्या भाषेत सांगतोय खीर खाऊ नका, खीर खाऊ नका, पण कळतंय त्याची भाषा कुणाला कळेना. आता सगळी तयारी झाली, फक्त नैवेद्यासाठी खीर काढून द्यायची आणि बाकीच्यांनी जेवायला बसायचं. बेडकानं विचार केला, माझी भाषा यांना कळणार नाही, हे काय आता लोक थांबनात, मरतील बिचारे, यांचा जीव वाचवू कसा. बेडकानं विचार केला, असा जगून जगून महिना 2 महिने जगल मी, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जगलो तरी काय बेडूक म्हणूनच जगल. आणि जगलो तर कुठं राज्य करेल मी, या डबक्यातून त्या डबक्यात, या गटारातून त्या गटारात, एवढंच माझं राज्य आहे. बेडूक म्हणूनच जगल, पण याच्यापेक्षा मी जर या खिरीच्या पातेल्यात उडी मारली, मरल मी, पण या हजारो लोकांचा जीव वाचल. आपली भाषा कळना, ही लोक खीर खायची आता थांबली पाहिजेत, म्हणून हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्या बेडकानं उकळत्या खिरेमध्ये धडामकन उडी मारली. माझ्या ताई दादांनो, बेडूक बिचारा तडफडून मेलाव. सगळी लोक ओरडायला लागली खीर बनवणाराला. लक्ष कुठे तुझं? लक्ष आहे का?
अख्ख्या खिरीचा सत्यानाश केला तर नैवेद्य कशाचा दाखवायचा? तुझ्यामुळे खीर खराब झाली. बडबड करणाऱ्याला माहिती नव्हतं की त्या खिरीमध्ये विष आहे म्हणून. जे झालंय ते बऱ्यासाठी झालं हे त्यांना माहिती नव्हतं. माझ्या ताईंनो, गृहस्थी जीवन जगता, तुमच्या हाताखाली सोनाबाळा आहेत, नातवंड आहेत. कधी सोनाच्या हातातून दुधाचा तांब्या पडला तर कुरकुर करू नका, कारण जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडत असतं. कधी भाजीचं पातेलं उलटलं, कधी भाकरी करपली, एखादी गोष्ट हातातून सटकली, फुटली, तुटली तर कुरकुर करायचं नाही. अशी एखादी गोष्ट घडली तर समजायचं आपल्यावरलं संकट टळलं. आपल्या जीवनातली एखादी समस्या काहीतरी भयानक आली होती, ती कानावरनं गेली असं समजून घ्यायचं आपण. आणि कधीही आपल्या माणसाला आपण कुरकुर भुरभुर करायचं नाही. तुम्हीच ऐकताय ना नडेगाव, झोपल्या काका. समजून घ्यायचं जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. छोट्या छोट्या कारणासाठी घरात कधी कुरकुर करायची नाही. सगळे बडबड करत होते, खीर खराब केली, याला काही कळतच नाही. त्यांना माहिती नव्हतं त्याच्यामध्ये विष आहे म्हणून. आता ऐका ना, खीर खराब झाली खरी, बेडूकही मेला, पण बेडकाचं झालं पुण्य. कोणतं? त्यानं हजारो लोकांचा जीव वाचवला होता. मेला तो स्वतः, पण हजारो लोकांचा जीव वाचवल्यामुळे ते पुण्य त्याच्या पदरी पडलं. आणि तो बेडूक पुढच्या जन्मात साक्षात नारायणाची मुलगी म्हणून जन्माला आला. नारायणाच्या अंगाचं जे चंदन आहे त्या चंदनापासून त्यानं मुलीचं रूप धारण केलं आणि नारायणाची मुलगी म्हणून जन्माला आला. आता नारायण किती सुंदर आहेत बरं. मग नारायण एवढे सुंदर तर त्यांची मुलगी किती सुंदर असेल. नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून ती मुलगी तयार झाली. ती मुलगी एवढी अप्रतिम सुंदरी, एवढी सुंदरी, तिचं नाव मंदोदरी. तिचं नाव काय? मंदोदरी. आणि ती मंदोदरी जी रावणाची पत्नी होती ती नारायणाची मुलगी होती, पण नारायणानं ती मय नावाच्या राक्षसाला सांभाळायला दिलेली होती म्हणून तिला मय दानवाची मुलगी म्हणत होते. पण ती खरी मूळची नारायणाची कन्या आहे आणि नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून बनली होती म्हणून तिचं कौतुक तर ऐका. मंदोदरी माता महान पतिव्रता तर होतीच, पण तिचं वैशिष्ट्य, मंदोदरी आपण जर अंगावर सोनं घातलं ना तर आपल्या सोन्यात मळ चढतो, पण मंदोदरी आईनं जर अंगात सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य होतं. का? ते नारायणाच्या चंदनापासून बनलेली होती. एका बेडकाला नारायणाची कन्या होण्याचं भाग्य प्राप्त झालं.